नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी आणि यम्मी डिझर्ट। वॉलनट ब्राउनी बनवणार आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी इथं डार्क चॉकलेट किसून घेतलेली आहे। 3/4 कप डार्क चॉकलेट घेतलेली आहे। इथे मी मायक्रोवेव्ह मध्ये डार्क चॉकलेट वितळून घेते। डबल बॉयलरचा वापर केला तरी चालेल। चॉकलेट गरम झालेली आहे, बाहेर काढून घेऊ। इथं पाहू शकता तुम्ही किती छान वितळलेली आहे चॉकलेट। वितळून घेतलेल्या चॉकलेट मध्ये 3/4 कप बटर टाकून घेऊ। छान असं मिक्स करून घेऊ। छान असं एक जीव तयार करून घेऊ। आता त्यात टाकूया 3/4 कप साखर पावडर। डार्क चॉकलेट, बटर, शुगर पावडर एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मैदा टाकून घेऊ। मैदा 1 कप, बेकिंग पावडर 1 चमचा। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये दूध थोडं टाकून मिक्स करून घेऊ। इथे मी 1 कप दुधाचा वापर केलेला आहे। इथे मी अर्धा चमच व्हॅनिला एसेन्स टाकून घेते। 1/4 कप अक्रोड टाकून मिक्स करून घेऊ। आता इथे आपले बॅटर तयार झालेले आहे। आता एका बेकिंग डिश मध्ये तेल लावून घ्या। त्यानंतर आपले ब्राउनी बॅटर यामध्ये व्यवस्थित पसरून घेऊ। आता आपले ओव्हन 180 डिग्री सेल्सिअस वर गरम करून घेऊ। आता आपली ब्राउनी त्यात 25 ते 30 मिनिट बेक करायला ठेवू। टायमिंग तुमच्या ओव्हनवर डिपेंड करेल। ब्राउनी तयार होईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राइब करा। इथे पाहू शकता तुम्ही किती छान टमटमीत फुलून आलेली आहे ब्राउनी। आणि इथे टूथपिकने चेक करा, क्लीन निघाली की ब्राउनी खायला तयार आहे। डार्क चॉकलेट 1 मिनिटासाठी ओव्हन मध्ये वितळून घेतली होती। चॉकलेट सॉस बनवण्यासाठी इथं मी डार्क चॉकलेट अर्धा कप, फ्रेश क्रीम अर्धा कप घेतली आहे। आणि इथे चॉकलेट सॉस तयार झालेला आहे। ब्राउनी थंड झाली की आपल्या आवडीनुसार पीस कट करून घ्या। आता ब्राउनीला सर्व करून घ्या। तुमची टेस्टी वॉलनट ब्राउनी तयार आहे। वरून थोडा चॉकलेट सॉस टाकून आणि त्यात थोडा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊ। क्या बात है, एकदम यम्मी लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका।